महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले, पण एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या आयुष्यात वारसा आहे, संघर्ष आहे, कौटुंबिक संकट आहेत, पराभव आहे आणि एक जबरदस्त पुनरागमनसुद्धा आहे. आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्रातील प्रभावशाली स्त्री नेत्या आणि मंत्री पंकजाताई मुंडे. पंकजाताई, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. लोक म्हणतात वारसा मिळाला, पण त्या वारशाचं ओझं कोणाला दिसत नाही. म्हणजे गोपीनाथजींची मुलगी म्हणून लोक ओळखतात अजूनही, पण तुम्ही स्वतःचं एक खूप छान असं एक वेगळं स्थान निर्माण केलं तुमच्या कार्याने. तर तुम्ही राजकारण निवडलं का राजकारणाने तुम्हाला निवडलं? ॲक्च्युली हा प्रश्न मला इतका आवडला तुम्ही ज्या पद्धतीने मांडला आहे. थँक्यू मंजिरी फॉर दॅट. मला राजकारणाने निवडलं. खरं सांगायचं झालं तर वारसा हा जरुरी नाही आपण त्याच प्रोफेशनमध्ये चालवत असतो. आपण आपल्या आईवडिलांचं नाव जिथे आहोत तिथे मोठं करायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे मी जिथे असते तिथे मी ते नक्कीच प्रयत्न केले असते. पण मला राजकारणात येण्याचा कुठलाही माझा प्लॅन नव्हता ना, मला फारशी त्याची आवड होती. पण राजकारणाने मला निवडलं. अशी एक परिस्थिती निर्माण झाली की एका दिवसामध्ये माझं सर्व जीवन हे बदललं आणि मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं. 3 जून 2014 त्या एक दिवशी त्या अपघाताने मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बदलला. शेवटचं बाबांशी काय बोलणं झालेलं? खरं आहे, 3 जून यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बदलला, भविष्य बदललं, आमचं आयुष्यही बदललं आणि आमच्याबरोबर असंख्य लोकांचं आयुष्यही बदललं. तो दिवस खरं तर बाबांच्या सत्काराचा दिवस होता. माझ्या बाबांना मी नेहमी म्हणायचे, तुम्ही ना एक हिरो आहात, म्हणजे यू आर अ सुपर हिरो. आणि ही वॉज लाईक दॅट टू मी. म्हणजे मी त्यांना तर माझ्या जीवनामध्ये त्यांचं स्थान पिता आणि एक हिरोचं होतं. आणि तुमचं सगळं ड्रामॅटिक असतं, सगळं असं असतं. आणि खरं त्यांचं एक्झिट पण तसंच झालं. त्या दिवशी आम्ही त्यांचा सत्कार आयोजित केला होता. सकाळी ते दिल्लीवरनं येणार होते. हेलिकॉप्टर घेऊन आम्ही प्रतीक्षा करणार होतो. तिथून ते, माझी आई आणि आम्ही पुढे जाणार होतो त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी. आणि त्याला म्हणजे सत्काराच्या दिवशी संस्कार करावे लागले, अशी एक एक्झिट माझ्या बाबांनी घेतली. शेवटचं काय बोलले आता एक्झॅक्टली आठवत नाही. कधी कधी आपल्याला खूप शॉक बसतो ना, तर आपला फॉग्ड होतं सगळं. पण मी बाबांना 2 तारखेला जेव्हा ते मुंबईत होते तेव्हा त्यांना भेटायचं म्हणून मी अधिवेशनावरून आले आणि मी झोपले होते कारण मी खूप थकलेले होते. त्यांचा शपथविधी, प्रचार हे, आणि आमचं इथे विधानसभेचं अधिवेशन चालू होतं. मी ऑलरेडी आमदार होते आणि मग मी झोपले असल्यामुळे ते माझ्या रूममध्ये डोकावले. मला चाहू लागली. मी वळून परत गेले तर ते जेवायला बसलेले होते. मी तिकडे जाईपर्यंत ते धावत धावत लिफ्टकडे गेले. लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि मी तेव्हा आल्यावर बोलू असं म्हणाले. ती माझी त्यांची शेवटची भेट. रात्री मला त्यांनी फोन केला. त्यांचा स्वभाव होता रात्री सगळ्यांना फोन करायचे. ते जिथे जिथे आम्ही आहो, लेकींना, जावयांना, नातवांना, सगळ्यांना ते बोलायचे. रात्री त्यांनी माझ्या मुलासाठी फोन केला होता आणि तो झोपला होता आणि मला सांगत होते सकाळी हेलिकॉप्टर पाहिजे, 5 सीटर पाहिजे. मी ऑफकोर्स त्यांचे असिस्टंट पण होते. तर ते सगळं सांगत होते. सकाळ अशी उजडेल असं वाटलं नाही. म्हणजे माझ्या आईनी पैठणी तयार करून ठेवली होती, मी नवा ड्रेस काढून ठेवलेला होता आणि असं झालं. म्हणजे आता 12 वर्ष झाले त्यांना जाऊन, पण ती गोष्ट अजूनही तितकीच ताजी पण आहे आणि तितकीच अशी असंदिग्ध पण आहे. म्हणजे संदर्भ लागत नाही की असं झालं का. कधी कधी झोपेतून मी उठते तर मला वाटतं अरे बाबा वाईट स्वप्न होतं असं वाटतं. अशी हुरहुर लागली असेल ना की त्यावेळेला अगदी बाबांजवळ हवं होतो आपण. हो, असं होतं. माणसाला काही वाईट होणार असेल तर त्याला हुरहुर लागते, असं होतं. म्हणजे बाबांच्या शपथविधीपासून मला असं सारखं वाटायचं काहीतरी चुकतंय, काहीतरी असं काहीतरी वाटतं, कळत नाही. ते वयही नव्हतं तेवढं. आताही जेव्हाही 3 जून येतो, एक 2-3 दिवस मला विनाकारण चिडचिड होते, मला विनाकारण पॅल्पिटेशन होतं आणि फार भयंकर असं ते सांगता येणार नाही फिलिंग. पण 3 जूनचे दुपारी 11 वगैरे नंतर मग नॉर्मल होतं, कारण ती आता घटना घडली आहे.
ते मला वाटतं बॉडीची क्लॉक असते आपली, बरोबर ती टिक व्हायला लागते त्या वेळेला. एवढ्या वर्षानंतर लोकांची दुःख बऱ्याच वेळा हलकी होतात. पण मला वाटतं बाबांचं दुःख लोकांनी, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी ताजंच ठेवलेलं आहे, आमच्याही पेक्षा जास्त. अशी एखादी गोष्ट घडते का की बाबांची आठवण आल्याशिवाय राहतच नाही? बाबांची आठवण रोज येते, प्रत्येक क्षणाला येते. कधी कधी मला स्वतःला पाहून पण त्यांची आठवण येते, कारण मी फुल, सगळे म्हणतात त्यांची कॉपी आहे. माझी बॉडी लँग्वेज, माझं बोलण्याची पद्धत. आणि मग मी कधी कधी असा एक आविर्भाव असतो माझा, आणि मग मी माझ्या बहिणीला म्हणते, मी बाबांसारखं केलं का हे सेम? नकळत असं होतं. पण त्यांची आठवण क्षणोक्षणी होते. मला कौतुक जेव्हा माझं व्हायला हवं असे प्रसंग येतात तेव्हा फार आठवण होते त्यांची. कसे होते घरी? कारण ते एवढे व्यस्त होते, एवढा लोकसंपर्क होता. ते बाबा म्हणून वेळ द्यायचे का? ते खूप व्यस्त होते. आणि जेव्हा ते काम करत होते तेव्हा कष्टाचे दिवस होते. पक्ष हा जन्मला होता. पक्षाचा विस्तार करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. ते प्रदेशाचे अध्यक्ष होते, विरोधी पक्षनेता होते. त्यांनी अगदी अंडरवर्ल्डच्या विरोधात एक मोहीम पुकारली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुंबईच्या अंडरवर्ल्डवर त्यांनी प्रखर टीका केली. मग नंतर गृहमंत्री झाल्यावर त्यांनी ते संपवण्यासाठी सर्वात मोठं योगदान त्यांचं लेखलं जावं असं आहे. हे सगळं त्यांनी करत असताना त्यांच्यामधला मृदू जो भाव होता कौटुंब प्रमुखाचा नेहमी ठेवला. त्यांनी कधी आमचे वाढदिवस मिस केले नाही. त्यांनी लग्नाचा वाढदिवस कधी मिस केला नाही. सणावाराला ते अगदी अगदी तयार वियार होऊन कुर्ता पैजामा घालून बसायचे. आमच्याकडे 12 वाजता आम्ही रात्री केक कापायचो. तर आम्हाला नवीन आम्ही सरप्राईज करायचो की सगळे झोपायला गेलेत, तर ज्याचा बर्थडे त्याला माहीत नाही. पण बाबांना माहीत होतं की 12 वाजता केक आणणार. ते स्वतः नवीन टी-शर्ट वगैरे घालून बसायचे, केस वीज विंचरून. माझे हे म्हणायचे झोपा ना. ते म्हणायचे नाही नाही थांब, मी 12ची वाट बघतो. ही वॉज सो इनोसेंट की ते वाट बघायचे आणि प्रत्येक गोष्टीत ते जीव ओतायचे. त्यांच्या असण्याने सण वाटायचे. त्यांच्या असण्याने ट्रिप्स खूप आनंदी व्हायच्या. आम्ही मग खूप वेळ त्यांना नव्हता, पण जो वेळ असायचा तो आम्ही खूप क्वालिटी टाईम घालवायचो. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.